हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रँडम वर्ड्स म्हणजे नक्की काय, रँडम वर्ड्स कसे चेक केले जातात, त्याचे सर्वच्या सर्व 12 रूल्स आणि मेमरी चॅम्पियनशिपमध्ये रँडम वर्ड्सचं भाषांतर करून हवं असल्यास काय करावं याची माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर का थेट या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल, तर आधीच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रँडम वर्ड्स कसे लक्षात ठेवायचे हे शिकवून लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. आणि रिकॉल पेपर सबमिट करायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, चॅम्पियनशिपमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, अशा काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी मेमरी चॅम्पियनशिप मधील सर्वच्या सर्व 10 डिसिप्लिनची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग शिकूया अशी स्ट्रॅटेजी जी तुम्हाला मदत करेल रँडम वर्ड्स क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी. आता ही स्लाइड पहा. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की या स्लाइडवर दिसणारे हे 20 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, तर तुमच्यापैकी 95% लोक काय करतील? सरळ घोकमपट्टी करायला घेतील. एक-एक शब्द 5-5, 10-10 वेळा बोलतील आणि कसाबसा डोक्यात कोंबायचा प्रयत्न करतील. परंतु तुम्ही मेमरी ॲथलीट आहात आणि त्यामुळे तुम्हाला स्मार्ट मेथड वापरून ही वर्ड लिस्ट कशी लक्षात ठेवायची ते आता मी शिकवणार आहे. रँडम वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी जनरली 2 स्मार्ट मेथड वापरल्या जातात. पहिली आहे लिंकिंग मेथड आणि दुसरी आहे जर्नी मेथड. प्रथम आपण लिंकिंग मेथड शिकूया. लिंकिंग मेथड या नावामध्येच या मेथडचं मीनिंग लपलेलं आहे. लिंक म्हणजे साखळी. तुम्हाला शब्दांची साखळी बनवून शब्द लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच पहिला शब्द दुसऱ्या शब्दाला जोडायचा, दुसरा शब्द तिसऱ्या शब्दाला जोडायचा आणि तिसरा शब्द चौथ्या शब्दाला जोडायचा. अशा रीतीने ही साखळी बनवत तुम्हाला पुढे-पुढे जायचं आहे. ही साखळी कशी बनवायची हे मी तुम्हाला उदाहरणासहित दाखवणार आहे. तुम्हाला सहज शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि मी ज्या ॲक्शन तुम्हाला सांगते आहे, त्या ॲक्शन तुम्ही स्वतः करत आहात किंवा त्या तुमच्यासमोर घडत आहेत, असा काल्पनिक चित्रपट तुमच्यासमोर उभा करा. कल्पना करा, की तुम्ही बाल्कनीमध्ये बसला आहात आणि बाल्कनीत बसून तुम्ही जागरी खात आहात. उरलेली जागरी तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून कर्टनच्या दिशेने फेकलीत. त्यामुळे कर्टन खराब झाला. खराब झालेला कर्टन तुम्ही सोपने क्लीन केला. खराब झालेला कर्टन कशाने क्लीन केला तुम्ही? सोपने क्लीन केला. आणि सोप सेल करून तुम्ही सॉइल विकत घेतली. सोप सेल केला तुम्ही आणि सॉइल विकत घेतली. ती सॉइल तुम्ही कीबोर्डवर टाकत आहात. विकत घेतलेली सॉइल तुम्ही कीबोर्डवर टाकत आहात. सॉइलच्या वजनाने कीबोर्ड फ्लोअरवर पडला. सॉइलच्या वजनाने कीबोर्ड फ्लोअरवर पडला. फ्लोअरवर तुम्हाला एक ह्यूज साइजचा रिमोट दिसला. बघा जरा, फ्लोअरवर तुम्हाला ह्यूज साइजचा रिमोट दिसला. रिमोट उचलून तुम्ही रिमोटच्या साहाय्याने लॅपटॉप चालू केला. रिमोटने तुम्ही काय चालू केलं? लॅपटॉप चालू केला. लॅपटॉप चालू झाल्या-झाल्या तुम्हाला त्यावर सुंदर फ्लॉवर दिसलं. लॅपटॉप चालू झाल्या-झाल्या तुम्हाला त्यावर काय दिसलं? सुंदर फ्लॉवर दिसलं. तुमचं फेव्हरेट फ्लॉवर बघा. फ्लॉवर तुम्ही लॅपटॉपमधनं खेचून काढलं आणि तुम्ही ते तुमच्या शर्टला लावलं. फ्लॉवर लॅपटॉपमधनं खेचा आणि ते तुम्ही तुमच्या शर्टला लावा. शर्ट मात्र तुम्हाला आवडलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते शर्ट काढलं आणि क्रोच्या दिशेने फेकलं. शर्ट कोणाच्या दिशेने फेकलं? क्रोच्या दिशेने. जसं शर्ट क्रोच्या अंगावर पडलं, क्रो उडाला आणि फ्रिजवर जाऊन बसला. क्रो कुठे जाऊन बसला? फ्रिजवर जाऊन बसला. तुम्ही फ्रिज उघडून बघितला, तर तुम्हाला त्याच्यात एक छोटीशी चेअर दिसली. तुम्ही जेव्हा फ्रिज उघडून बघितला, तेव्हा तुम्हाला त्याच्यात काय दिसतेय? छोटीशी चेअर दिसतेय. बघा जरा चेअर. ती चेअर तुम्हाला खूप छान वाटली, डिझायनर चेअर होती. तुम्ही चेअर अशी बाहेर काढली. बाहेर काढली, जशी ती बाहेर काढली, तसा तिचा आकार बघा वाढत चाललाय. चेअर मोठी-मोठी होत चालली आहे. म्हणून तुम्ही चेअरच्या खाली वाकून बघितलं. चेअरच्या खाली वाकून बघा. चेअरच्या खाली तुम्ही वाकून बघितलं, तर तुम्हाला चेअरच्या खालून एक रिव्हर वाहताना दिसली. चेअरच्या खालून काय वाहतंय? रिव्हर वाहतेय. पण नीट बघा हं, ही साधी-सुधी रिव्हर नाहीये. ही रिव्हर आहे बुक्सची. कसली रिव्हर आहे? बुक्सची. बुक्सची रिव्हर आहे. तुम्ही खाली वाकून एक बुक उचललं आणि ते उघडलं.
बुक उघडा आता तुम्ही जरा बुक हातात घ्या आणि उघडा. उघडलं तर त्यात तुम्हाला गन मिळाली. बुकमध्ये तुम्हाला गन मिळाली. ती गन तुम्ही जेव्हा गनने खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यातून एक मोठा बबल बाहेर आला. गनने जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली, तेव्हा बघा, की एक मोठा बबल त्याच्यातून बाहेर आला. बबलला नीट बघून घ्या आणि हळू-हळू डोळे उघडा. काय मग कसा वाटला तुम्हीच बनवलेला तुमचा नवा चित्रपट? पण हा चित्रपट तुम्ही किती मनापासून, जीव ओतून बनवलाय, ते आता तुमचं तुम्हालाच लवकरच कळणार आहे. कारण आता मी घेणार आहे तुमची परीक्षा. पण त्याआधी संपूर्ण चित्रपटाची आपण एकदा उजळणी करून घेऊया. जेणेकरून ही शब्दांची साखळी आपल्याला पक्की करता येईल. उजळणी करण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला फक्त त्याची उत्तरं द्यायची आहेत. त्यासाठी तुमचा चित्रपट तुम्हाला पुन्हा एकदा नजरेसमोर आणायचा आहे. सांगा तर मग तुम्ही कुठे बसला आहात? बाल्कनीमध्ये. व्हेरी गुड. बाल्कनीत बसून तुम्ही काय खात आहात? जागरी. परफेक्ट. जागरी तुम्ही कशात गुंडाळली? येस, जागरी तुम्ही कशात गुंडाळली? पेपरमध्ये. बरोबर. पेपर तुम्ही कुठे फेकला? आठवा, पेपर तुम्ही कुठे फेकला? येस, कर्टनवरती. पेपर तुम्ही कर्टनवरती फेकलात. आता खराब झालेला कर्टन तुम्ही कशाने क्लीन केला? खराब झालेला कर्टन तुम्ही कशाने क्लीन केला? येस, सोपने क्लीन केला. सो सोप तुम्ही क्लिनिंग झाल्यानंतर सोपचं तुम्ही काय केलंत? सोप तुम्ही काय केलात? सेल केलात. राइट. सोप तुम्ही सेल केलात. सोप सेल करून तुम्ही काय विकत घेतलं? आठवा, सोप सेल करून तुम्ही काय विकत घेतलं? सॉइल. येस, एक्सलंट. सॉइल तुम्ही कशावर ओतली? विकत घेतलेली सॉइल तुम्ही कशावरती ओतली? कीबोर्डवर. छान. कीबोर्ड कुठे पडला? वजनाने कीबोर्ड कुठे पडला? फ्लोअरवरती. येस. सो फ्लोअरवरती बाजूला तुम्हाला काय पडलेला दिसला? ह्यूज काय होता? रिमोट. येस. सो रिमोटने तुम्ही काय ऑन केलं होतं? लॅपटॉप. छान. लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला काय दिसलं? तुमचं फेव्हरेट? फ्लॉवर. अरे वाह! सो फ्लॉवर तुम्ही कशाला लावलं? शर्टला. करेक्ट. सो फ्लॉवर तुम्ही शर्टला लावलं. परंतु शर्ट तुम्हाला आवडलेलं नव्हतं. त्याच्यामुळे शर्ट तुम्ही कोणावर फेकलत? क्रोवर. परफेक्ट. सो क्रो जसं शर्ट क्रोवर फेकला, तसा क्रो उडून कुठे जाऊन बसला? फ्रिजवर. परफेक्ट. सो फ्रिज उघडल्यावर तुम्हाला आत काय दिसली? डिझायनर काय होती? चेअर. परफेक्ट. सो चेअरच्या खाली चेअर मोठी-मोठी होत चालली आहे जशी तुमच्या हातात आली तशी. तसं तुम्ही चेअरच्या खाली वाकून बघितल्यावर मग तुम्हाला काय दिसलं? काय वाहत होतं? रिव्हर. परफेक्ट. पण ही रिव्हर साधी-सुधी नव्हती. ही रिव्हर कसली होती? बुक्सची होती. बरोबर. सो त्यातलं एक बुक तुम्ही हातात घेऊन उघडून बघितलं, तर तुम्हाला त्याच्यात काय मिळाली? गन मिळाली. परफेक्ट. सो आणि गनमधून खेळता-खेळता काय बाहेर आलं? बबल. येस. परफेक्ट. वेल डन. सो आत्ता माझ्या मते तुम्ही एक्झामसाठी पूर्णपणे तयार आहात. तेव्हा व्हिडिओ पॉज करून पटकन एक वही पेन घेऊन या. 1 मिनिटाचा टायमर मी सेट करणार आहे आणि तुम्हाला तुमचा चित्रपट पुन्हा एकदा आठवून फक्त ते 20 शब्द तेवढे लिहून काढायचे आहेत. सो ऑल सेट? युअर टाईम स्टार्ट्स नाऊ. टाईम अप. तर मग कसा होता अनुभव?
मला खात्री आहे, की कोणतीही घोकंपट्टी न करता 20च्या 20 शब्द तुम्हाला अगदी सहज आठवले असतील. कारण लिंकिंग मेथडमध्ये होतं काय, की पहिला शब्द आठवला, की त्याबरोबर जोडलेला दुसरा शब्द पटकन आठवतो आणि दुसऱ्याबरोबर तिसरा, बरोबर ना? तर ही होती लिंकिंग मेथड. परंतु लिंकिंग मेथड अजून खूप डिटेलमध्ये शिकलात, तर तुम्हाला एक शब्द दुसऱ्या शब्दाबरोबर लिंक करताना नक्की काय करायचं? कसा विचार करायचा? शब्द जोडणी करताना कोणत्या प्रकारचं चित्र बघितलं, तर पुढचा शब्द पटकन आठवेल, हे सारं खोलात जाऊन शिकता येईल. आणि त्यासाठी फक्त लिंकिंग मेथडवर आधारित जो व्हिडिओ मी बनवलाय, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच रँडम वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी जी दुसरी स्ट्रॅटेजी आहे, ती म्हणजे जर्नी मेथड. जर्नी मेथडच्या एकेका लोकेशनवर 1 किंवा 2 शब्द ठेवून ते लक्षात ठेवायचे असतात. तर जर्नी लोकेशन्स कसे बनवायचे आणि त्याबरोबर शब्द कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी फक्त जर्नी मेथडवर आधारित जो व्हिडिओ मी बनवलाय, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परंतु परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घेतल्याशिवाय तिकडे जायची मुळीच घाई करू नका. कारण अजून खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत. आता आपण लक्षात घेऊया रिकॉल पेपर सबमिट करायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. व्हिडिओ पॉज करून नीट विचार करून तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहेत. सो प्रश्न पहिला. समजा दिलेल्या मेमरायझेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही पहिले 20 शब्द म्हणजेच पहिला संपूर्ण कॉलम लक्षात ठेवू शकलात. परंतु रिकॉलच्या वेळेला लिहिताना तुम्हाला 16वा शब्द आठवत नाहीये. परंतु पुढील 4 शब्द मात्र तुम्हाला नीट आठवत आहेत. तर अशा वेळेला रिकॉल पेपर सबमिट करण्याआधी तुम्ही काय कराल? आता इथे नीट लक्षात घ्या, लिहिलेल्या कॉलममध्ये जेव्हा तुम्ही एक बॉक्स रिकामी ठेवता, तेव्हा तुमचे 50% मार्क कापले जातात. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नीट समजून घेतलेलं आहे, की एनी ब्लँक इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. रिकामा बॉक्स म्हणजेच एक चूक मानली जाते. म्हणजेच जेव्हा तुम्ही 16वा बॉक्स रिकामी ठेवता, तेव्हा 50% मार्क्स कमी होऊन तुम्हाला 10 मार्क मिळतील. परंतु शेवटच्या कॉलममध्ये असलेले रिकामी बॉक्स मात्र चूक मानले जात नाहीत. अशा वेळेला शेवटचे 4 शब्द जरी आठवत असले, तरी ते न लिहिता फक्त आठवत असलेले 15 शब्दच लिहावेत. म्हणजे त्या कॉलमसाठी 15 मार्क तुम्हाला मिळतील. येतंय का लक्षात? जर तुम्ही एक बॉक्स रिकामी ठेवला असता, तर तुम्हाला 50% मार्क कमी म्हणजेच 10 मार्क मिळाले असते. परंतु शेवटचे 4 शब्द न लिहिल्यामुळे तुम्हाला 15 मार्क मिळणार आहेत. प्रश्न दुसरा. समजा दिलेल्या मेमरायझेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही पहिले 20 शब्द म्हणजेच पहिला संपूर्ण कॉलम लक्षात ठेवू शकलात. परंतु रिकॉलच्या वेळेला लिहिताना तुम्हाला 8वा शब्द आठवत नाहीये. परंतु पुढील 12 शब्द मात्र तुम्हाला नीट आठवत आहेत. तर अशा वेळेला रिकॉल पेपर सबमिट करण्याआधी तुम्ही काय कराल? आता मात्र 8वा शब्द आठवत नाहीये, म्हणून तुम्ही 7 शब्द लिहून तिथेच थांबलात, तर तुम्हाला 7 मार्क मिळतील. परंतु 8वा शब्द आठवत नसतानाही उरलेले 12 शब्द तुम्ही बरोबर लिहून काढले, तर तुम्हाला 50% मार्क कमी करून 10 गुण मिळतील. याचाच अर्थ कितव्या नंबरचा शब्द तुम्हाला आठवत नाहीये, यावरती तुम्ही ठरवायचं, की पुढील शब्द लिहायचे की नाही. प्रश्न तिसरा. समजा तुम्ही 26 शब्द लक्षात ठेवलेत, परंतु लिहिताना तुम्हाला 19वा व 20वा शब्द आठवत नाहीये. तर तुम्ही काय कराल? 19वा व 20वा शब्द न लिहिल्यामुळे तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये 0 मार्क मिळतील व दुसरा कॉलम हा शेवटचा कॉलम असल्यामुळे व त्यात 6 शब्द बरोबर लिहिल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कॉलमचे मात्र 6 मार्क मिळतील. परंतु जर तुम्ही दुसऱ्या कॉलममधील आठवत असलेले 6 शब्द न लिहिता जर रिकॉल पेपर सबमिट केला, तर मात्र तुम्हाला 18 मार्क मिळतील. येतंय का लक्षात?
इथे दुसरा कॉलम न लिहिल्यामुळे पहिला कॉलम हाच शेवटचा कॉलम ठरला व त्यामुळे लिहिलेल्या 18 शब्दांचे 18 मार्क तुम्हाला मिळाले. सो माय डिअर मेमरी ॲथलीट्स, सांगायचं तात्पर्य एवढंच, की रिकॉल पेपर सबमिट करण्या अगोदर नीट समजून उमजून सबमिट करा व लिहिलेल्या कॉलमसाठी जास्तीत जास्त मार्क मिळतील याची काळजी घ्या. केवळ शब्द लक्षात आहेत म्हणून लिहू नका, तर मार्क किती मिळणार आहेत याचा हिशोब करा व मगच ठरवा की किती लिहायचं आणि कुठे थांबायचं ते. चला तर मग आता आपण पाहूया चॅम्पियनशिपमध्ये तुम्हाला दिलेल्या मेमरायझेशन टाइममध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिपमध्ये रँडम वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी दिलेला असतो. ती संपूर्ण 5 मिनिटे केवळ मेमराईज न करता रिव्हिजनचा एक अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी-कधी मेमराईज करताना आपल्या लक्षात येत नाही, परंतु एखादी शब्द जोडणी नीट झालेली नसते व त्यामुळे रिकॉलच्या वेळी ब्लँक व्हायला होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे, की एक जरी शब्द विसरलात, तरी 50% मार्क्स कमी होणार आहेत. त्यामुळे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा लिंकिंग मेथडने 20 शब्द लक्षात ठेवले, तेव्हा सुद्धा आपण रिव्हिजन केलंच होतं. बरोबर ना? तसंच वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये मात्र रँडम वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी दिलेला कालावधी हा 15 मिनिटांचा असतो. अशा वेळी कमीत कमी 2 वेळा तरी रिव्हिजन करायला हवी आहे. म्हणजेच साधारण 6 ते 7 मिनिटानंतर पहिली रिव्हिजन व त्यानंतर 13व्या मिनिटाला दुसरी रिव्हिजन करावी. केलेलं असोसिएशन पक्क करण्यासाठी रिव्हिजन गरजेचं आहे. अर्थातच किती मिनिटानंतर रिव्हिजन करावं हे व्यक्तिसापेक्ष आहे. घरी टायमर लावून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्पीडचा अंदाज येतो व त्याप्रमाणे कितव्या मिनिटाला रिव्हिजन करावं हे तुम्ही स्वतःपुरता ठरवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. लिंकिंग मेथड आणि जर्नी मेथडचे डिटेल व्हिडिओज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. दोन्ही व्हिडिओ नीट बघून समजून घेऊन रँडम वर्ड्स मेमरायझेशनची प्रॅक्टिस सुरू करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.